दक्षिण भारत, तेही मोटरसायकलवर. खूप दिवसांची इच्छा होती. पूर्ण दक्षिण भारत, केरळ हा मोटरसायकलवरच पाहायचा. प्लॅन होत होते, परंतु प्रत्यक्षात ते उतरत नव्हते. शेवटी एक दिवस तो उजाडलाच. जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्याचा. मोटरसायकलवर दक्षिण भारत. सूर्योदय म्हणजे पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान सोनं. सूर्योदयाची सोनेरी किरणे सगळं काही सुवर्णमय करून टाकते. एक नवीन दिवस, नवी ऊर्जा याची चाहूल हा सूर्योदय देतो. आणि ही ऊर्जा सत्कारणी कशी लावायची ते आपल्या हातात. आयुष्य हे एकाच ठिकाणी राहण्यासाठी नसतं असं मला वाटतं. जितकं शक्य असेल, जितकं दूर असेल, प्रवास करावा. शेवटी काय ना, समाधान मिळवण्याचा प्रयत्न करावा, कारण गरजा कधीच पूर्ण होत नसतात. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गोवा आणि परत महाराष्ट्र असा हा प्रवास होता. सुरुवात तर झाली होती. 15 दिवस, वेगळी लोक, वेगळी भाषा, राहणीमान याचे अनुभव येणार होते. उत्सुकता आणि थोडी भीती असं संमिश्र चालू होतं. कर्नाटकामध्ये प्रवेश झाला होता. 500 किलोमीटरचा छान प्रवास झाला होता. चित्रदुर्ग आता जवळ आला होता, परंतु पावसाने हजेरी लावले आणि तेही जोरदार. मग हावेरी या गावी मुक्काम ठरला. उद्या चित्रदुर्ग गाठूया हे ठरवले. निसर्गाचे संकेत पण कधी कधी ऐकावेत. हॉटेल कब तक चालू रहते? होटल नहीं, होटल कब तक चालू रहते खाने का? 11 बजे सर। 11 बजे। अच्छा, इधर कौन सा अच्छा होटल? ये नीचे अच्छा है सर, हाँ, वेज है। वेज है। हाँ। बऱ्याच वेळा तुमच्या मनात भीती असते की जे आपण करतो ते होईल की नाही, जमेल की नाही. परंतु या भीतीवर तुम्ही मात केली की तुमचं 50% काम झालंच. पहिला पडाव होता चित्रदुर्ग फोर्ट. बँगलोरला जाताना अनेकदा बसमधून या किल्ल्याकडे पाहायचो. उंचच्या उंच, भल्या मोठ्या डोंगराच्या राशी, त्यामध्ये वसलेला हा किल्ला, कैक एकरामध्ये वसलेला किल्ला. पहिली भेट चित्रदुर्ग हे ठरलं. वेदावती नदीच्या किनारी वसलेला हा किल्ला. त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी 7 प्रवेशद्वारातून आपल्याला जावे लागते. भारताचे प्रसिद्ध मंकी मॅन ज्योतिराज यांची इथे भेट झाली. ते चित्रदुर्गमध्येच राहतात. त्यांच्या रोजच्या प्रॅक्टिससाठी ते चित्रदुर्ग फोर्टवरच असतात. चित्रदुर्गला जेव्हा भेट दिली त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. गडावरील गणेशाच्या मंदिरात छान फुलांची आरास केली होती. एकंदर वातावरण खूप प्रसन्न वाटत होते. शतक 15 ते 18 या इसवी सनामध्ये अनेक राजवटीने या किल्ल्यावर शासन केले. एकरमध्ये पसरलेला हा चित्रदुर्ग, तेथील मोठमोठे दगड फोडून त्याच दगडांचा वापर ह्या किल्ल्याच्या निर्मितीसाठी केला गेलेला. पूर्ण किल्ला पाहण्यासाठी 3 ते 4 तासाचा कालावधी लागतो. निकलेंगे शाम को आएगा। कितना दूर है? ये 25 किलोमीटर बालाघर मंदिर। टाइम एक्स्ट्रा जाएगा। हाँ, सर हाईवे जाने का? हाईवे हाईवे हाँ, बैंगलोर। बैंगलोर राइट. राइट, थँक्यू. प्रवासात रस्ता विचारणे ही एक मजेशीर बाब असते. एक अनोळखी माणूस दुसऱ्या अनोळखी माणसाला रस्ता विचारतो आणि तो त्या अनोळखी माणसाला नीट तो रस्ता समजवून सांगतो. दोघांना हेही माहीत असतं की परत आयुष्यात आपण कधी समोरासमोर येऊ की नाही. काल जिथे प्रवास थांबवला तिथून परत सुरुवात. बँगलोर हायवे. आजचं ध्येय होतं मीनाक्षी अम्मा टेम्पल, मदुराई. साधारण 630 किलोमीटर अंतर होतं. जर सगळं सुरळीत झालं तर संध्याकाळी मदुराई. सकाळपासून पावसाळी वातावरण वाटत होते. पाऊस आला की प्रवासाचा वेग मंदावतो. कर्नाटकातील रोड खरोखरच खूप सुंदर आहेत. ॲव्हेंजरला भूक लागली होती, त्यामुळे तिची पोटपूजा करणे गरजेचं होतं. सकाळी 9 वाजता चित्रदुर्गवरून सुरुवात केली होती. 1 वाजता बँगलोरला पोहोचलो. बँगलोर पार केलं की तमिळनाडूत एंट्री. तमिळनाडूचं पहिलं गाव होसूर.
बँगलोरच्या ट्रॅफिकमध्ये न जाता नाईस रोडने आपण तामिळनाडूमध्ये एंट्री करू शकतो. त्यामुळे वेळही वाचतो. आजपर्यंत 4 चाकीचा टोल खूप वेळा भरला होता, परंतु पहिल्यांदाच दुचाकीचा टोल भरत होतो. होसूरला दुपारचं जेवण घेऊन मदुराईकडे कूच चालू ठेवली. हवेतील उष्णता वाढत होती, त्यामुळे हवेच्या गरम झळा जाणवत होत्या. काही वेळाच्या प्रवासानंतर जाणवले आता वरुण राजा आपली हजेरी लावणार, कारण डोक्यावर काळे ढग जमू लागले होते. कृष्णगिरीच्या अलीकडे एका पेट्रोल पंपावर पाऊस आला म्हणून थांबलो. सलग 2 तास तिथेच पाऊस थांबण्याची वाट बघत होतो, कारण पाऊसही तसा मुसळधार होता. आता पुढे जाण्यात अर्थ नाही म्हणून कृष्णगिरीतच मुक्काम करायचं ठरवले. 15 मिनिटं असलेल्या हॉटेलवर पोचायला 45 मिनिटं लागले. जागोजागी रस्त्यावर साचलेले पाणी, त्यात बारीक पाऊस चालूच होता. काही जागी रस्ते बंद झाले होते. भाषेची भिन्नता असल्यामुळे गुगलच्या भरोश्यावरच तो नेईल तसं हॉटेलच्या रस्त्याकडे चाललो होतो. बाथरूममधील शावर खालून तसंच बाहेर आल्यावर जी अवस्था होती तशी हॉटेलमध्ये पोचलो तेव्हा झाली होती. केळीच्या पानावरील दक्षिण भारतीय भोजनाचा आस्वाद घेत हॉटेलवर परतलो. सकाळी लवकरच मदुराईकडे प्रस्थान ठेवले. काळ्या ग्रेनाईटच्या डोंगरांमुळे या भागाला कृष्णगिरी हे नाव पडलेले आहे. एकेकाळी विजयनगरचे साम्राज्य असलेले कृष्णदेवराय यांच्या साम्राज्याचा हा एक हिस्सा होता. थोडा प्रवास झाला न झाला तोच परत पावसाने हजेरी लावली. थोडा वेळ वाट पाहिली आणि विचार जर असंच पाऊस आला आणि थांबत राहिलो होतं हा प्रवास कधी संपायचा, म्हणून रेनकोट घालून प्रवास सुरू केला. आता पूर्ण प्रवास पावसात झाला तरी चालेल, पण आता थांबायचं नाही असा विचार करून प्रवास सुरू केला. आणि का कोणास ठाऊक पावसाला माझी दया आली की काय, त्यानंतर जो पाऊस गायब झाला तो गायबच झाला. डोळ्याला सुखावणारा हिरवेगारपणा आता रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दिसू लागला. इतका वेळ पावसाने भिजत होतो आणि आता घामाने भिजू लागलो. मनाला आणि शरीराला तरतरी यावी म्हणून एका ठिकाणी थांबून हायड्रेट झालो. मदुराईमध्ये प्रवेश झाला होता. हॉटेल बुक करून विसावलो. मीनाक्षी अम्मा टेम्पल तिथून 10 किलोमीटर होते. एवढ्या उन्हात आणि मदुराईच्या ट्रॅफिकमध्ये परत मोटरसायकल काढून गर्दीतून जाण्यात आता त्राण नव्हते. त्यामुळे ठरवले तामिळनाडूच्या टमटमने पिवळ्या रिक्षाने प्रवास करायचा, कारण परत असा योग येईल की नाही काय माहीत. मीनाक्षी अम्मा टेम्पलच्या चारी दिशेने भव्य अशी गोपुरे आहेत. तेथून मंदिराकडे प्रवेश करायचा. पश्चिम गोपुरातून मंदिरात प्रवेश केला. मंदिर परिसरात मोबाईल कॅमेरा याची परवानगी नाही, त्यामुळे आतले दृश्य आपल्या डोळ्यात टिपणे उत्तम. अशा पवित्र जागी वेळेचं आणि काळाचं काहीच भान राहत नाही. मंदिर परिसरात किती वेळ गेला हेच समजले नाही. और दूसरा अलागढ़ मंदिर 20 किलोमीटर और कार्तिक मंदिर इधर है 8-9 किलोमीटर. ओके. उद्याचं लक्ष होतं रामेश्वरम आणि धनुषकोडी. टायमिंग 9 o'clock. 9 o'clock. वेज रात को 12 बजे का बारिश हवा समंदर साइक्लोन में धनुषकोडी गर्म हो गया, रामेश्वरम बेमस हो गया. मदुराईवरून सकाळी 9 वाजता प्रवासाला सुरुवात केली. एकूण 3 तासाचा प्रवास होता. मदुराई ते रामेश्वरम रस्ता एकदम सुंदर. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवाई आणि रस्ता एकदम रिकामा. अशा रस्त्यावर दिवसभर प्रवास केला तरी थकवा जाणवणार नाही. बाईकची महाराष्ट्राची नंबर प्लेट बघून मित्राने स्वतःहून चौकशी केली आणि वेलकम टू रामेश्वर म्हणून स्वागत केलं. रामेश्वरमचा राहणारा दिसत होता. खरोखर काय रस्ता आहे. प्रवासाचा थकवाच जाणवत नाहीये. पावसाची चाहूल आकाशात दिसू लागली होती. बस रामेश्वरमला पोचेपर्यंत हा बाबा आला नाही पाहिजे. फुल वॉशरूम. पंबम ब्रिज जवळ येऊ लागला होता. खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण होणार होती. डाव्या बाजूला समुद्र, उजव्या बाजूला रस्ता आणि मध्ये समांतर असा रेल्वे ट्रॅक.
फायनली 1600 किलोमीटर मोटरसायकलवर पूर्ण करत इथे पोचलोच. पंबन ब्रिज वेगळाच अनुभव होता. पूर्ण भारत आणि रामेश्वरमला जोडणारा एकमेव असा हा ब्रिज. ब्रिजवरून दिसणारे दृश्य अप्रतिमच. मुख्य रस्ता संपला आणि रामेश्वरमच्या गल्ली गल्लीत प्रवेश झाला. त्या छोट्या रोडवरून रस्ता काढत हॉटेलकडे निघालो. डिसेंबर महिना असल्यामुळे इथे पर्यटकांचा उदंड असा प्रतिसाद होता. सगळीकडे गर्दी आणि गाड्या. हॉटेलवर बॅगा टाकल्या, फ्रेश झालो आणि लगेच निघालो धनुषकोडीला. रामेश्वरममध्ये 2 दिवसाचा मुक्काम होता, त्यामुळे निवांतपणे सर्व एक्सप्लोर करता येणार होतं. सकाळपासून पोटात काही नव्हतं, त्यामुळे साऊथ इंडियन भोजनाचा आस्वाद घेतला. धनुषकोडी रामेश्वरमचं एक छोटंसं टोक. तेथून श्रीलंका अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर. येथील समुद्राचं पाणी एवढं निळं की जणू काय यात एक्स्ट्रा नीळ मिसळून त्याला निळेपणाचा इफेक्ट दिला की काय असं वाटतं. अभी हम धनुषकोडी पहुँचे और वहाँ पे हमें दोस्त मिल रहे कार्तिस्वरम. तो अभी वो हमारे नए सब्सक्राइबर बनेंगे. समोर दिसत आहे सी वॉचिंग टॉवर. आता निघालो आहे भूताचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेलं धनुषकोडी पाहण्यासाठी. एकोणीसशे 64च्या चक्रीवादळामध्ये या पूर्ण गावाचं अस्तित्वच नष्ट झालं. कैक निरपराध लोकांचे बळी या चक्रीवादळाने घेतले. निसर्गापुढे माणूस किती छोटा आणि किती हातबल असतो. धनुषकोडीत आजही काही कोळी समाज आपलं अस्तित्व आणि आपल्या जगण्याची केविलवाणी धडपड करत आहे. तेथीलच एका मंदिरात तेथील जे पुजारी होते त्यांच्याकडून त्या चक्रीवादळाची ही एक कहाणी. त्यांच्या तोंडून ही कहाणी ऐकतानाच ते चक्रीवादळ किती भयावह असेल हे जाणवत होतं. ज्यांनी हे भोगलं त्यांचा अनुभव सांगायला या जगाच्या पाठीवर नाही. रात को 12 बजे का बारिश हवा समंदर साइक्लोन में धनुषकोडी गर्म हो गया, रामेश्वरम फेमस हो गया. ये राजा का टेम्पल. 1964 हम लोग को 15 एज आपका. हाँ. अभी 67 की एज. अच्छा. हमारा बाबा शिप में लेबर रेलवे स्टाफ धनुषकोडी बंडेज जी. मंडपम पामन ब्रिज रामेश्वर आइलैंड तुम लोग इधर से 5 किलोमीटर रामेश्वर. मट्टी के अंदर मट्टी के अंदर पूरा ऊपर समुद्र का पानी. श्रीलंका तलेमन्नार, श्रीलंका जापुना, तमिलनाडु बॉर्डर कच्चदीव. इंदिरा गांधी लंका दे दिए. अच्छा वो द्वीप. अच्छा इंदिरा गांधी ने मतलब वही हैंडओवर. 22 दिसंबर 1964 साइक्लोन में खत्म हो गया. ये धनुषकोडी 8 बार रेलवे स्टेशन ट्रेन टूट गया, 3000 आदमी मर गया. ये पूरा हमारा रिपोर्ट, टीवी पेपर न्यूज हमारा रिपोर्ट है. अच्छा आप हो. हाँ हमारा रिपोर्ट है. रेलवे स्टेशन बड़ा रेलवे स्टेशन 3 ट्रक है ना. ये 8 बार. ये चर्च में ये सुनादर टूट गया. ये लोकल सेक्टर मगरी में जाने के ट्रेन अभी आता है. पहले अभी आता है. ये पूरा टूट गया ट्रेन. ये ब्रिटिश वाला का बनाया 8 बार. ये 2 शिप, ये दोनों में ये ट्रेन टूट गई. पुजाऱ्यांनी वयाच्या 15व्या वर्षी अनुभवलेला निसर्गाचा तांडव आजही त्याची छाया त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. धनुषकोडीच्या काही किलोमीटर पुढं असलेलं हे बिभीषण टेम्पल 1000 वर्ष जुने. 1964च्या निसर्ग प्रकोपातून वाचलेलं हे 1000 वर्ष जुनं मंदिर. ह्या जागेवर रावणाचा छोटा भाऊ बिभीषण हे श्रीरामचंद्रांना भेटण्यासाठी आले होते. ती ही जागा कोथंडा रामास्वामी टेम्पल म्हणून हे प्रसिद्ध आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात अति सुंदर सुबक अशा
प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता आणि मारुतीरायांच्या मूर्त्या आहेत. दुसऱ्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक श्री रामेश्वरम यांचे दर्शन घेतले. अतिविशाल आणि भव्य असं मंदिर प्रांगण. मंदिराच्या आत 24 जलकुंड आहेत आणि त्या पाण्याने स्नान केलेलं शुभ मानलं जातं. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी जिथे समुद्र स्नान केलं जातं ती ही जागा. भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे ऋषितुल्य असे APJ अब्दुल कलाम यांचे हे लहानपणीचे घर. रामेश्वरममध्ये त्यांचं पूर्ण बालपण व्यतीत झालं होतं. भारताचे राष्ट्रपतीपद भूषवलेले अब्दुल सरांचं घर पाहण्याचा हा एक वेगळाच रोमांचकारी अनुभव होता. पण मग स्वयंपाक वगैरे सगळं किचन बरोबर असते, महिन्याच्या किचन बरोबर असते. होय का? म्हणजे ते फिरणार आहे तुम्ही स्वयंपाक वगैरे सगळे आमच्याकडे डायरेक्ट भाडं असते. हां. शीट प्रमाणे डायरेक्ट शीटला भाडं असते. आता ही काहीतरी मला वाटतं 20,000 रुपये शीट आहे. होय का? किती दिवसाचं आहे? परवा आम्ही ज्या हॉटेलमध्ये मुक्काम होता तिथे काही मराठी माणसं भेटून आनंद झाला. मराठी भाषा खूप दिवसांनी ऐकत होतो. खाणं नाश्ता हे सगळं हॅलो हॅलो कन्याकुमारी. रामेश्वरम ते कन्याकुमारी 300 किलोमीटर, एकूण 6 तासाचा प्रवास ही एकमेव अशी गोष्ट आहे जी तुम्हाला काहीतरी नवीन शिकवते आणि आयुष्यात नवीन आनंदही देते. आणि असा हा प्रवास करायलाच हवा. पंबन ब्रिज एक अभियांत्रिकी चमत्कार जो तुम्हाला आश्चर्यचकित केल्याशिवाय राहणार नाही. रामेश्वरम ते तुटकोडी हा प्रवास जवळजवळ समुद्राच्या किनाऱ्यानेच होता. त्यामुळे सकाळच्या आल्हाददायक वातावरणातही एक दमटपणा जाणवत होता. रस्त्यावरील निवांतपणा आणि आजूबाजूचा परिसर निहाळत 1-1 किलोमीटरनी अंतर कमी होत होतं. 2 तासाच्या प्रवासानंतर तुटकोडीला पोहोचलो. तुटकोडीच्या बायपास रोडवर काही किलोमीटर पसरलेले हे असे मिठागरे. कच्च्या स्वरूपातील मीठ इथे तयार होते आणि त्यावर प्रक्रिया करून त्याला खाण्यायोग्य बनवतात. तुटकोडीच्या कैक मैल परिसरात हे असे मिठागरे दिसून येतात. रस्त्याच्या दुतर्फा आणि बघाव तिकडे भल्या मोठ्या पवनचक्क्या दिसू लागल्या. कन्याकुमारी जवळ आल्याची ही खूण होती. गुजरातपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला वेस्टर्न घाट त्याचं शेवटचं टोकही आता दिसू लागलं होतं. गुगल ताईंच्या मदतीने इच्छित स्थळी पोचलो. वेळ न दवडता भटकायला बाहेर पडलो. अनपेक्षितपणे गायक, कलाकार, आजी माजी राष्ट्रप्रमुख, सुपर हिरो, अभिनेता, शास्त्रज्ञ यांची भेट झाली. त्यांच्याबरोबर मनसोक्त फोटो काढून समुद्र किनाऱ्यावर पोचलो. समुद्र किनाऱ्यावरील महात्मा गांधी मंडपम मावळतीच्या सोनेरी किरणामुळे अधिकच सुंदर भासत होते. गांधीजींच्या आयुष्यातील छायाचित्रांचा इथे मोठा संग्रहच आहे. मंडपमच्या छतावरून स्वामी विवेकानंद स्मारक आणि थिरुवल्ला यांचा भव्य पुतळा अधिकच आकर्षक भासत होते. सूर्यास्त अनेकदा पाहिले होते, परंतु भारताच्या शेवटच्या टोकावरून मावळतीला जाणारा सूर्य बाण हरपायला लावत होता. सूर्य समुद्रात डुंबेपर्यंत थांबलो आणि मुक्कामाच्या जागी निघालो. वाटेतील मंदिरातील शंखनादाने आपसूक पावले तिकडे वळली. सूर्यास्तानंतर अग्नितत्वाचे प्रमाण कमी होऊन रज आणि तम यांचं प्राबल्य वाढतं. वातावरणात एक नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. सायंकाळची आरती आणि वाद्यकंपनाने त्या नकारात्मक ऊर्जेला एक सकारात्मक ऊर्जेने भारून एक प्रसन्न वातावरण तयार होते.
प्रवासाचा पहिला भाग इथेच थांबवत आहे. भेटूया दुसऱ्या भागात. या प्रवासाचा प्रतिसाद बाईक हाईक लाईफ या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करून कळवावा, जेणेकरून असे प्रवास वर्णनं वारंवार करण्याची सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये तयार होईल. धन्यवाद.